गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे 3 एप्रिल. टाईम चेक इट्स 8:30 राईट नाव. तर आणि आज आपण चाललो आहे रोड ट्रिप करायला. आणि ऑलमोस्ट म्हणजे मी आता सिंधुदुर्गमध्ये उभा आहे. सिंधुदुर्गच्या हार्डली 2-3 किलोमीटर्स पाठी आहोत आम्ही. आणि इकडनं आपण जाणार आहोत खवणे बीचमध्ये. तर आपल्यासोबत आज आपली कोणतीच बाईक नाही आहे, पण आपल्यासोबत आज आपली स्कॉर्पिओ आहे. आणि आपले सगळे तेच लोक आहेत जे आपले प्रत्येक राईडमध्ये असतात. अमन, धीरज, हार्दिक आणि सुमन. तर आपण सगळे आहोत आता. आणि आता निघालो तर आम्ही रात्री 12 वाजताच होतो. त्या कारणामुळे रेकॉर्डिंग नाही केलं. पण इथून पुढचा तुम्हाला पूर्ण आता जे काय आपण 2-3 दिवस इथे असणार आहोत आणि जे काय आपण करणार आहोत ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर भेटूया आता आपण इथे. ॲक्च्युली आम्ही इथे थांबून रूम बघत होतो, कारण की खूप स्पॉन्टेनियस प्लॅन झाला आहे. आम्ही हॉटेल्स वगैरे काहीच म्हणजे प्लॅन केलं नव्हतं. आणि ही आपली 3 दिवसाची ट्रिप आहे, ही पण अशीच ठेवली आहे की एकदम अनप्लॅन ठेवूया. म्हणजे काहीच आम्ही प्लॅन करून नाही आलो आहे. जे इकडे आल्यावरती जे करायचं मन करेल ते करूया. ते सगळं नवीन आणि सगळे अननोन गोष्टी एक्सप्लोअर करूया. यासाठी आपण हे एकदम अनप्लॅन्ड अशी ट्रिप ठेवली. तर आत्ताच जस्ट आम्हाला हॉटेल फायनली मिळालं आहे आणि बघूया कसा स्टे आहे ते. चला भेटूया हॉटेलवरती. कायाकिंग का क्या बवाल है? और इसी किसी ने बंद किया तो याद रखना. आवाज नहीं आ रहा. So fucking tired after so long drive. How much long? How long? हाय गाइस. भाई बज रहा है यार, सर्च करके देख धीरे. प्रोडक्ट की वारंटी खत्म होने के बाद उसको सर्च. कैसे हो तुम लोग? We are going to our destination. मस्तपैकी हे बघा बॅक वॉटर्समध्ये कायाकिंग करतो आहे.
हे सेम अलपीमध्ये पण असा एक्सपिरियन्स आहे, बट दिस इज नेक्स्ट लेवल. म्हणजे हा आता वन ऑफ माय फेवरेट एक्सपिरियन्स झाला आहे की जे मी लाईफमध्ये आजपर्यंत केलं आहे त्यामधला एक हा बेस्ट एक्सपिरियन्स झाला. खूप भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला पण कधी चान्स मिळाला तर या इकडे कायकिंग करण्यासाठी. सध्या आपल्यासोबत आहे धीरज आणि सुमन. बाकीचे 2 जण एक्झॉस्टेड झालेत, लंच झाल्यानंतर झोपून गेलेत. बट हियर वी आर एक्सप्लोरिंग थिंग्स विथ अवर बॉयज. चलो अभी हम लोग करते हैं कायाकिंग और आपको दिखाते हैं कायाकिंग के वीडियोस. कैप्टन बारबोसा क्या कहते हो, क्या हम इस खजाने को लूट पाएंगे? गाईस, तर जसं की तुम्ही बघताय आपण आता आलो आहे परत एकदा खवणे बीच इथे. आणि खवणे बीचवरतीच ॲक्च्युली आपला स्टे आहे. आणि या बीचवरती परत एकदा आपण मॉर्निंगच्या आता जवळजवळ 7:30 वाजलेत सकाळचे. आणि इकडे आपण आता परत कायाकिंग करण्यासाठी आलो आहे. जसं की तुम्ही सगळे बघताय समोर आपले सगळे चाललेत. हार्दिक आहे, सुमन आहे, धीरज आहे आणि अमन आहे. तर काल हार्दिक आणि अमन नव्हते कायाकिंगमध्ये, मी, सुमन आणि धीरजच होतो. पण हा एक्सपिरियन्स एवढा भारी वाटला ना की त्यामुळे आम्ही परत एकदा करायचं ठरवलं. तर आता चाललो आहे परत एकदा कायाकिंगमध्ये. भेटूया आता बोटीत आपल्या. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघताय आता आम्ही आमची बोट घेऊन पार्किंगमध्ये थांबलो इकडे जरासं चिल करायला. आणि इकडे बरेचसे लोक आहेत आता सध्या तरी. हे बघा इकडे हे लोक पण आहेत आणि तिकडे पण खूप सारे लोक आहेत. तर एवढे सगळे लोक इथे सध्या आहेत कायाकिंग करण्यासाठी. आणि आमच्या इकडे ब्रेक चालू आहे. सुमनला पार्टी बघते तर सुमनचा बड्डे आज आणि सुमन चिप्स खात आहे, लेस खात आहे. सुमन बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि एक युनिक एक्सपिरियन्स चालू आहे आमच्या बड्डे सेलिब्रेशनच्या नावाखाली. पण जे काय आहे ना खूप भारी आहे आणि वर्थ आहे सगळं करण्यासारखं. जसं की तुम्ही बघताय आणि समोरच असा बीच आहे आपल्या स्टेजच्या समोर. सुमन आहे पाण्यामध्ये आणि या साईडला जे दिसतं तर या साईडला आम्ही थोडंसं झूम करायला ट्राय करतो. तर या साईडलाच इकडे आपलं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या एकदमच समोर एकदम समोर आपला बीच आहे. आणि आता आपण जाणार आहोत पाण्यामध्ये. आपले बॉईज सगळे रेडी झालेत पाण्यामध्ये जाण्यासाठी कायाकिंग नंतर. आता फक्त थोडंसं स्नॅक्स चालू आहे, हाईड अँड सीक चालू आहे, हाईड अँड सीक बिफोर जम्पिंग इन टू द सी. कारण की आता कायाकिंग तर झालेली आहे, आता सॉल्ट वॉटरमध्ये जाऊन मजा घ्यायची आणि इकडनं बीचमध्ये गेल्यानंतर मग ह्याच्या पुढचा आपण प्रोग्राम जो काय तो पुढे बघूया. पण सध्या बीचवरती जाऊन एक्सप्लोर करूया. लेट्स गो, लेट्स गो. Here we are in the deep, deep sea.
बघा, वेव बघा. The size of the wave. लाफा पडलाय बोलता विचार आपल्याला. मित्रांनो, तर मस्तपैकी आत्ता जस्ट रेडी झालो आहे, फ्रेश वगैरे झालं आहे, सुंदर अशा समुद्रामध्ये अंघोळ करून झाल्यानंतर आता इथे थोडं आम्ही चिल करूया फक्त इथे बसून. आणि त्याच्यानंतर इथे मस्त अंघोळ वगैरे केली. आता फक्त फटफट नाश्ता करूया आणि इथून पुढे आम्ही ठरवलं आहे की देवबागला जायचं आणि तारकर्लीला. तर लेट सी हे सगळं कसं होतं आहे. आणि बाकी तर खूप मस्त वाईब आहे इकडे आणि खूप जास्त चिल प्लेस आहे. जर तुमच्यातलं कोणीही इकडे असं म्हणजे शांततेमध्ये येण्याचा विचार करत असेल की एकदम पीस लाईफ 2-3 दिवसासाठी, तर ही प्लेस मस्ट कम प्लेस आहे. तुम्ही इथे येऊ शकता. खूप जास्त चांगली प्लेस आहे आणि एकदम शांत प्लेस आहे, रिलॅक्सिंग. तर आता पुढे छोटा लॉट. हे बघा, आपण आलो रिव्हर फ्रंट फॅमिली निवासमध्ये. आपल्यासोबत एक काका आहेत होय ज्यांचा होमस्टे आहे. होय या. ते काका आपल्याला प्रॉपर्टीचं टूर देत आहेत. हे आहे देवबागमध्ये, बरोबर आयलंडवरती आलोत आपण. श्रीकृष्ण मंदिर स्टॉप. श्रीकृष्ण मंदिरमध्ये देवबागमध्ये तुम्ही आलात तर श्रीकृष्ण मंदिर जवळ यायचं. तिकडे आला तुम्ही काकांचा नंबर व्हिडिओमध्ये टाकेल, त्यांना कॉल करा, ते तुम्हाला घ्यायला येणार. हे बघा, ही अशी आपली प्रॉपर्टी आहे पूर्ण. हे बघा, एकदम रिव्हर फ्रंट नाव आहे आणि रिव्हर फ्रंटच एकदम प्रॉपर्टी आहे, जसं की तुम्ही बघू शकताय. हे बघा, इकडे छोटासा असा पॉन्ड आहे, काकांनी केलेला आहे जसं तुम्ही बघताय. आणि द मोमेंट ऑफ ट्रुथ इज हिअर. मित्रांनो, कमेंट करून सांगा ही जागा वर्थ इट आहे की नाही इथे येण्यासाठी. हे तुम्हाला हा स्टे कसा वाटला. बघा, आपला वितरण पार्टी लाईफ एन्जॉय करतोय. बर्थडे बॉय इज हिअर अगेन विथ हार्दिक. हार्दिकला थोडंसं गुफी वाटत होती ही जागा. हार्दिक, काय म्हणणं आहे तुझं जागेबद्दल? काय नाही, व्ह्यू एकदम चांगला आहे आणि चांगलं स्टे, तर तुम्ही पण या इथे विजिट करा. बाकी हार्दिक पण लाईफ एन्जॉय करतोय आणि आपण पण लाईफ एन्जॉय करतोय. आता हे काय गळ्यामध्ये काय नाही बघा, याचे ते बॅग घातलेत. बाईक नाही ना, तर त्याच्यामुळे हे सगळं बाईक घातल्यावर जॅकेट वॅकेट असतं. 2 मिनटं थांबा, जरा काढतो मी बॅग गळ्यात. हे बघा, इकडे आपल्या स्टेला जायचा रस्ता आहे आणि ह्याच्या समोरच एक जागा तुम्हाला दाखवतो. बट लुक ॲट दिस. प्रायव्हेट बीच सारखा फील आहे की नाही. पूर्ण एक छोटासा बीच. इकडनं माझे पाय आतमध्ये जात आहेत, तर मी इकडनं पुढे जात नाही आता. पण हे बघा, हा पूर्ण असा बॅक वॉटरचा व्ह्यू. आणि हे जे दिसतं तुम्हाला इकडे,
हे आहे आपलं हॉटेल. बाय द वे हा जो तुम्हाला दिसतो ना समोर, थांबा मी थोडंसं झूम करतो. हे जे तुम्हाला समोर बोट्स वगैरे दिसत आहेत ना, तो सुनामी आयलंड आहे, जो मेन तारकर्लीचा अट्रॅक्शन आहे. जर तुम्ही तिथे बघत असाल स्पीड बोट्स वगैरे चालू आहे. आय डोंट थिंक कॅमेरामध्ये दिसत असेल, बट दिस इज इट फॉर द डे गाईज. कारण की आता आम्ही फक्त चिल करणार आहोत एकदम आणि रिलॅक्स करणार आहोत. यापेक्षा जास्त आज काहीच नाही करणार. आणि बाकीचं उद्याचं प्लॅनिंग उद्या मोस्ट प्रॉब्ली आम्ही उद्या मुंबईसाठी निघून जाऊ. ठीक आहे, एक छोटीशी ट्रिप होती, एक छोटासा ब्लॉग होता तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया नंतर. After spending very nice 24 hours at this such a beautiful property या देवबागमध्ये, आता आपण शेवटी या प्रॉपर्टीला आणि या मस्त व्ह्यूला बाय बोलणार आहोत आणि आपण इकडनं निघणार आहोत मुंबईला. तर इकडचा आता सध्या आम्हाला ETA दाखवते आहेत 10 तासांचा, वाजल्यात जवळजवळ 12. तर 10-10:30 वाजताचा ETA. पण इन द मीन टाईम तुम्ही पाण्याचा कलर बघा, ट्रान्सपरन्सी, सी वॉटर आहे पण ट्रान्सपरन्सी बघा. सगळ्यांची बाकी आहे. त्यांचंच काय सगळ्यांचीच व्हायची आहे. एकाने नंबर लावा, सुरुवात करा, मग दुसरे पुढचे नंबर लागते. येत आहे तुम्ही? नाही राहू द्या, कशाला जातो आम्ही. तर मित्रांनो, फायनली इट्स गुड बाय टाईम टू दिस प्लेस. चला काकी, बाय. आणि आपण आता इकडे निघतोय. या काकी आपल्याला इकडे भेटतील, सुंदर काकांसोबत. या काकी आहेत आणि आपल्यासोबत इकडे सुंदर काका आहेत, जे आता आपल्याला ड्रॉप करायला येतात आपल्या गाडीपर्यंत. तर त्यांना तर आपण भेटूयाच. आणि एकदम खूप असे गोड असे होस्ट होते इकडे. ह्या होमस्टेला यायचा रस्ता बघा किती भारी आहे. मस्त आजूबाजूला नारळांची झाडं आहेत, मस्त वाळू आहे, मस्त वाळू आहे. बघ फोटोशूट चालू आहे मित्रांचा. आणि आपण आता चाललो आहे. इकडे एकच इश्यू आहे की तुम्हाला कार पार्किंग एक्झॅक्ट होमस्टेजवळ नाही मिळणार, कारण की हे खूप जास्त पाण्याजवळ आहे आणि इकडनं यायला कार घेऊन आला तर बिलकुलच चान्स नाही आहे. हे बघा, इकडून तुम्ही कार घेऊन येऊ नाही शकत, इनफॅक्ट बाईक पण नाही येऊ शकत इथपर्यंत. तर हार्डली 2 minutes to 3 minutes वॉक आहे जिकडे आपला स्टे आहे तिकडनं. तुमची पार्किंग मिळेल तुम्हाला 2 to 3 minutes फार अवे फ्रॉम युअर होमस्टे. तर खूपच जास्त भारी जागा आहे. कधीही तुम्हाला चिल करायचा विचार असेल, जर एक्झॉस्ट झाला असेल सिटी लाईफमधून, जॉबमधून, तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकता एकदा.